नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, उद्या आहे एक्सपायरी आणि एक्सपायरी साठीचं आपल्याला डायरेक्शन फाइंड आउट करायची की बेस्ट पॉसिबल काय असू शकतं. ओके, तर कालच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी एक गोष्ट सांगितली होती की एक्सपायरेशन जो पॉइंट आहे तो साधारण 24,200च्या आसपास आहे. ओके, त्यावेळी मार्केट बरंचसं खाली होतं. एवढं वरती येईल अशी अपेक्षा नव्हती आज, पण चांगल्या पद्धतीने वरती झालं आणि वरती सस्टेन होण्याचा प्रयत्न झाला. तर काही 2-3 गोष्टी आहेत ज्या थोड्याशा पॉझिटिव्ह होताना दिसत आहेत. ओके, आय टी कंपनीजमध्ये चांगला त्या ठिकाणी उछाल आला. आय टी कंपनीजमध्ये काही राहत होती. फार्मा कंपनी चांगल्या होत्या. ओके, आणि ओव्हरऑल बडे जे बिग जायंट्स आहेत ते सुद्धा वरती त्या ठिकाणी दिसले. राईट, तर त्याच्यामध्ये HDFC बँक पण वरती होता, रिलायन्स वरती होता आणि फार्माचे जे रिझल्ट आहेत ते चांगले आले होते. तर फार्माच्या कंपनी सुद्धा त्या ठिकाणी वरती दिसल्या. तर ही ब्रॉडर रॅली आपल्याला बघायला मिळाली आणि इंडेक्स कंटिन्युअस वरती राहण्याचा प्रयत्न झाला. तर इन बिटवीन डेटावरती काय झालं ते समजून घ्या. डेटावरती 10,37,000च्या ज्या पोझिशन्स होत्या त्या हळूहळू वाइंड अप होत आता त्या राहिलेल्या आहेत 8,35,000च्या. ओके, तर अजूनही डेटा तो निगेटिव्हच आहे लॉंग टर्मच्या डायरेक्शनसाठी. पण ऍटलिस्ट उद्याची जी एक्सपायरी आहे, एक्सपायरी साठीचा जो मूव आहे तो ऍटलिस्ट आपल्याला साईडवेज होताना दिसू शकतो. रिझन बिंग एक क्रुशियल लेवल आहे 24,000. ओके, तर 24,000 ही बऱ्यापैकी सस्टेन होण्याचा प्रयत्न होईल. तो तेवढ्या वेगाने किंवा अशा पद्धतीने खाली जाईल अशी परिस्थिती नाही, कारण आज चांगल्या पद्धतीचं काम जे आहे ते खालच्या साईडने झालेलं आहे. म्हणजे पुट रायटिंग आणि या बाकीच्या गोष्टी आहेत ज्या जे कॉल्स होते ते अनवाइंड होऊन बऱ्यापैकी अशा पद्धतीच्या पोझिशन राहिलेल्या आहे की ज्या कालपेक्षा 2 लाखाने पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, म्हणजे रिटेलर निगेटिव्ह मीन्स ते मार्केटसाठी पॉझिटिव्ह. ओके, तर आता 8,14,000च्या ज्या पोझिशन्स होत्या FIच्या त्या आता 7,38,000वरती आलेल्या आहेत. बऱ्यापैकी जे अनवाइंडिंग झालेलं आहे ऑलमोस्ट 1 लाखचं ते तिथं होताना दिसतंय. इथे सुद्धा 1,00,000 सव्वा लाखाचं अनवाइंडिंग होताना दिसतंय आणि पुट्स वरती जी रायटिंग आहे ती आपल्याला इथे व्हिजिबल झालेली आहे प्रॉप डेस्क कडून. ओके, इथे पण बघा FIज कडून आपल्याला जी व्हिजिबल झालेली आहे रायटिंग पुट वरती ती आपल्याला इथे क्लिअरली दिसते. तर आता त्याच वेळी सायमल्टेनियसली या लोकांनी पुट त्या ठिकाणी वाढवलेले आहेत. ओके, तर हे मिक्स काम झालेलं आहे, कारण इथे ज्या पोझिशन आहे त्या 27 लाखाच्या त्याच्यावर 13% म्हणजे मोठी गोष्ट आहे ऍक्च्युली. जर तुम्ही ऍक्च्युअल नंबर्स मध्ये बघितले तर ह्यांचं जे काम आहे थोडंसं मिक्स मॅच झालेलं आहे, पण यांनी सिलेक्टिव्ह त्या ठिकाणी पुट रायटिंग जी आहे ती केलेली आहे. ठीक आहे, तर अशा हिशोबाचं गणित आहे. डेटा साईडवेज आहे, एक्सपायरीचा दिवस आहे. एक्सपायरीचा दिवस आहे. एक प्रिन्सिपल तुम्हाला मी वारंवार सांगत असतो, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे कधी काम करतं ज्यावेळी सगळ्या कंडिशन आयडियल असतात. ओके, म्हणजे ज्यावेळी एखादा फॉर्म्युला क्रिएट होत असतो फिजिक्सचा की हे सगळं एवढं एवढं सेम असताना, ओके, म्हणजे आयडियल कंडिशन असताना, तर ते वरतून आणि खालून एक ऍव्हरेज पॉइंट शोधण्याचा प्रयत्न करतं. ओके, अशा हिशोबाचं नॉर्मल डिस्ट्रीब्युशनची थिअरी आहे. किंवा वाळूचे कण जर वरतून हे केले की ते एका पर्टिक्युलर क्वाड्रंट मध्ये पडतील आणि तिथं राहण्याचे जे चान्सेस आहेत ते वाढतात. तर तशा पद्धतीचं कंडिशन आपल्याला थोडीशी बघायला दिसते आणि तो जो एक्सपायरेशन पॉइंट आहे 24,200चा तो आता थोडासा जवळ येताना दिसतोय. ओके, तर अशा हिशोबाचं हे गणित आहे. मित्रांनो, फार मोठं वॉलटाईल मार्केट राहील अशी परिस्थिती नाहीये. ओके, तर अशा पद्धतीने आलेला आहे डेटा मित्रांनो. तर अजूनही काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. काही आपले पार्टिसिपंट त्यांनी असे काही शेअर्स फाइंड आउट केले होते की ते जे शेअर्स आहेत ते आपल्याला 40-40% रॅली त्या ठिकाणी पार करताना दिसलेले आहेत. आता कोहानचं शेअर आज 20%चं अप्पर सर्किट लावलं आणि तुम्ही बघा हार्डली हार्डली काही दिवस जेव्हापासून ही बॅच सुरू झाली तेव्हापासूनच हे गणित आहे. ऑब्झर्वेशन साठी होता. इथून तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट 40-43% रॅली जी आहे ती त्या ठिकाणी पार केलेली आहे. ओके, तर हे का होतं? हे असं काही सपोर्ट रेजिस्टन्स नाही होतं, अजिबात नाही. हे होते बॅकएंडला काही मोठ्या प्लेअरच्या मर्जीनुसार. मोठ्या प्लेअरला काहीतरी घेऊन जायचंय, काहीतरी मोठा कांड करायचंय,
तो कांड त्यांचे जे फुटप्रिंट आहे ते आपल्याला व्हिजिबल होतात. ओके, अशा हिशोबाची ही जर्नी आहे मित्रांनो. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा. ओके, थँक्यू. गुड नाईट एव्हरीवन.